UPSC मेन्सचं आन्सर रायटिंग करत असताना जे इंडिकेटिव्ह वर्ड्स विचारले जातात तर त्याच्याविषयी माहिती घेत होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्क्राईब, डिफाईन अँड गिव्ह अन अकाउंट याच्यामध्ये फरक काय आहे किंवा याचे अर्थ मिनिंग काय आहे याच्याविषयी माहिती घेऊयात. डिस्क्राईब म्हणजे काय, तर इथे तुम्हाला पॉईंट वाईज ते आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. डिफाईन म्हणजे काय, तर डिफाईन म्हणजे तुम्हाला त्याची डेफिनेशन द्यायची आहे किंवा जो काही प्रश्न आहे त्याचा मिनिंग द्यायचा आहे. ठीक आहे. मिनिंग काय आहे याच्याविषयी लिहायचं आहे. ठीक आहे. गिव्ह अन अकाउंट म्हणजे काय, बरेचसे प्रश्न असतात त्याच्यामध्ये गिव्ह अन अकाउंट असं विचारलं जातं. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही ते जे आन्सर आहे ते पॉईंट वाईज लिहायचं आहे अलॉंग विथ देअर एक्झाम्पल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने डिफाईन, डिस्क्राईब आणि गिव्ह अन अकाउंट याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. आपण इंडिकेटिव्ह वर्ड्सविषयी यासाठी माहिती घेतोय कारण आपल्याला त्याचे मिनिंग माहीत असले पाहिजेत. UPSC मेन्समध्ये अशा पद्धतीचे विचारले जातात. एक्सप्लेन, एक्झामिन किंवा क्रिटिकली ॲनालाइज करायला विचारलं जातं. सो याचे आपल्याला मिनिंग माहीत असले पाहिजे तरच ते आपण आन्सर लिहू शकतो. बरोबर. पण लक्षात घ्या, बऱ्याच वेळा जे UPSCचे मेन्स आहेत, जर तुम्ही 2020 मेन्सचे काही क्वेश्चन पाहिले तर त्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीचे काही क्वेश्चन विचारलेले आहेत की हाऊ डज इट हॅपन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय नॅनो टेक्नॉलॉजी. ठीक आहे. सो अशा पद्धतीचे काही क्वेश्चन आहेत. मग इथे इंडिकेटिव्ह वर्ड्स त्यांनी विचारलेले नाही आहेत. ठीक आहे. सो लक्षात घ्या की काही UPSCच्या काही वर्षांच्या अशा मेन्स आहेत ज्या प्रश्नांमध्ये त्यांनी फार जास्त काही इंडिकेटिव्ह वर्ड्सना महत्त्व दिलेलं नाही आहे. पण बऱ्यापैकी आपल्याला जे प्रश्न जर पाहिले तर आपल्याला अशा पद्धतीचे काही प्रश्न आढळतात. त्यामुळे याचे मिनिंग आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. थँक्यू अँड स्टे ट्यून विथ मी.